चला आज आपण मसूर डाळीची पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत। मसूर डाळ आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप चांगले असतात। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे आपले पचन व्यवस्थित होण्यास मदत करते। तर आता आपण मसूर डाळ घेतली 1 वाटीभर, ती अर्धा तास भिजत घातलेली आहे। आता मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। 1 मिरचीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे। हळद, हिंग, 1 टोमॅटो अशा प्रकारे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये तिखट आपल्या चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे, आवडीप्रमाणे। हळद टाकली आहे आपण। त्यामध्ये भिजवून घेतलेली मसूर डाळ आपण टाकून घेणार आहोत। अर्धा तास लगेच भिजते मसूर डाळ। अशा प्रकारे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपली झटपट अशी मसूर डाळीची भाजी तयार होते। खूप असं मऊसर नाही शिजवायचं, असे दाणा दाणा दिसला पाहिजे। अशा प्रकारे मस्त छान मसूर डाळीची भाजी होते आणि खाण्यासाठी एकदम प्रोटीन्सनी भरलेली, फायबरयुक्त। धन्यवाद।